निवडणुकीच्या दृष्टीनं माझा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघाची छानबीन, परिस्थितीचा आढावा घेणं सुरू आहे. येत्या विधानसभेला मनसे 250 जागा लढवेल, असं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय. ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मीडियाशी संवाद साधला. राज ठाकरे यावेळी आरक्षणाच्या विषयावर देखील बोलले. राज्यात जातीवादी वातावरण आहे. मराठवाड्यात जास्त जातीवादी परिस्थिती आहे. या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की मुळात हा विषय शिक्षणाचा, नोकरीचा आहे. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यात जात कुठे येते? मग तो ओबीसी असो किंवा मराठा, कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुलामुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये जितक्या नोकऱ्या उपलब्ध आहेत तितक्या दुसऱ्या कुठल्या राज्यात होतात असं वाटत नाही. खाजगी संस्था आहेत तिथं आरक्षण आहे का? नेमकं किती प्रमाणात आरक्षण आहे? किती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? माथी भडकावून मतं मिळवायची एवढाच उद्योग आहे, असं राज ठाकरे म्हणाले. हे सर्व राजकारण कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून चालू आहे. मतं हवी आहेत, या पलीकडे ओबीसी, मराठा, मुलामुलींचा विचार यामध्ये नाहीये. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येक समाजानं ही गोष्ट समजून घ्यावी. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत. यानं हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.